नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर आजचा टॉपिक हा आपला थोडा वेगळा असणार आहे। भूमी अभिलेख विभागामार्फत जे भूकर मापक या पदासाठी जाहिरात येणार आहे, तर त्याच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। तर मेन आपला आजचा विषय की वर्षातून नेमकं तुम्ही भूकर मापक झाले तर तुम्हाला किती दिवस जे आहेत तर ते सुट्ट्या मिळतात, कारण की हा फार एक महत्त्वाचा विषय असतो। कारण की याच्या माध्यमातून तुम्ही आगामी परीक्षेची तयारी करू शकतात किंवा तुम्ही इतर जे तुमची लाईफ असेल तर ते जगू शकतात। तर त्याच्यासाठी तुम्हाला वर्षातून किती सुट्ट्या मिळतात तर हे व्यवस्थित माहिती पाहिजे। तर त्याच्यासाठी आज आपण वर्षातून किती सुट्ट्या मिळतात, मग या सुट्ट्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्याच्यानंतर सुट्ट्यांमधला एक प्रकार येतो तो म्हणजे रजारोखीकरणाचा। तर हे रजारोखीकरण काय आहे, त्यासोबतच सार्वजनिक सुट्ट्या ज्याला आपण पब्लिक हॉलिडेज म्हणतो ते किती असतात। त्याच्यानंतर तुम्हाला जर भविष्यात जेईचा अभ्यास करायचा आहे, सीए चा अभ्यास करायचा आहे तर त्याच्यासाठी सुट्टी मिळते का, आणि टोटल आपल्या सुट्ट्या किती होतात ज्याच्या माध्यमातून तुम्ही वर्षभरात नेमकं किती काम करतात तेच कळतं। आणि जवळपास जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही जवळपास 4 ते 5 महिने तुम्ही कामावर नसतात, तुम्ही सुट्ट्यांवरच असतात। तर ते पण मी तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन जे आहेत तर ते सांगणार आहे। आणि तुम्ही देखील या भूमी अभिलेख विभागासाठी तयारी करत असाल, जे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आयटीआय सर्वेअर यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे। आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी सोबत आपण जे आहे तर हा कोर्स लॉन्च केलेला आहे, ऑनलाईन रेकॉर्डेड पद्धतीचा आहे। तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या स्पीडनुसार हा कोर्स पाहू शकतात। आणि आजच याच्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि इथून तुम्ही हे बॅच परचेस करू शकतात। आणि लक्षात घ्या, कुठलीही बॅच परचेस करताना जर तुम्ही हा GM10 कोड यूज करत असाल तर तुम्हाला या बॅचेसच्या प्राइसेसवर आणखी 10% पर्यंतचा ऑफ मिळू शकतो। त्यासोबतच मागच्या वेळी ही परीक्षा IBPS ने घेतली होती, तर त्याच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली जी की ज्याच्यामध्ये 5 ऑप्शन आहेत। 5 ऑप्शन असणारी ही एकमेव क्वालिटी टेस्ट सिरीज असणार आहे। तर तुम्ही या 100 टेस्ट जे आहेत तर त्या नक्की सॉल्व्ह करा। 1 रुपयाला 1 टेस्ट याप्रमाणे हे संपूर्ण जे आहे तर ते असणार आहे। ठीक आहे, चला तर आता आपण जाऊया। बघा, लक्षात घ्या, रजेचे जे काही नियम ठरतात, रजेचे जे काही गोष्टी असतात तर त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक नियम आहे, महाराष्ट्र नागरी रजा नियम 1981। या नियमानुसार सर्व रजेंचं नियमन केलं जातं। रजा म्हणजे नेमकी काय असते लक्षात घ्या, सक्षम अधिकाऱ्याने शासकीय कर्मचारीस कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी म्हटली जातं। आणि रजा हा हक्क नसतो मित्रांनो, हक्क नसतं। फॉर एक्झाम्पल काय की समजा तुम्ही रजा मागायला गेले तुमच्या वरिष्ठांकडे की अहो मला रजा पाहिजे 2 दिवसांसाठी, माझा पेपर आहे किंवा माझं हे काम आहे, देणार नाही, तर तुम्ही काय करू शकतात, कोर्टमध्ये जाणार, महाराष्ट्र मॅट मध्ये जाणार, कोर्टामध्ये जाणार किंवा दुसरीकडे अपील नाही येते त्याला, कळलं का तुम्हाला। तुम्ही काय लगे वरिष्ठांकडे अपील नाही करू शकत की मला रजा नाही दिली, मला हे नाही दिलं, कारण की रजा हा तुमचा अधिकार नाही, हे लक्षात घ्या, हा तुमचा हक्क नाही, या नियमामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे। ओके, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकरणारी लोकसेवेच्या निकडीमुळे तुमची रजा नाकारू शकतो किंवा मंजूर केलेली रजा जी आहे तर ती रद्द करू शकतो। ओके, रद्द करू शकतो, रजा मंजूर करू शकतो किंवा रजा नाकारू शकतो। हे सर्व अधिकार जे आहेत तर ते तुमचे जे काही वरिष्ठ जे असतात तर त्यांना ते अधिकार जे आहेत तर ते प्राप्त होतात। लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारची रजा ही सलग 5 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये, नाहीतर तुम्हाला शासकीय सेवेतून जे आहे तर ते बडतर्फ केलं जातं। काही लोक काय करतात, रजा घेतात, खूप सारी रजा घेतात, मधल्या कालावधीत काही बिझनेस करतात, काही लोक खूप सारे कामं करतात आणि त्याच्यात फेल झाले, पास झाले तर पुन्हा इकडे येऊन लागतात। तर ही अशा रजेचा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त असू नये, तर असं इथं स्पष्ट जे आहे तर ते उल्लेख केलेला आहे। चला तर आता आपण नेमकं ते रजा नेमकं काय प्रकार आहेत तर त्याच्याविषयी माहिती पाहूया। बघा, रजेचे साधारण 2 प्रकार पडतात। एक जी असते त्याला म्हणतो आपण सर्वसाधारण रजा, सर्वसाधारण रजा, जनरल रजा, आणि दुसरी जी रजा असते तर ती विशेष रजा असते। तर आज आपण फक्त सर्वसाधारण रजेविषयीच पाहणार आहोत। विशेष रजा म्हणजे काय असते, त्याच्यात मॅटर्निटी लिव्ह असते, पॅटर्निटी लिव्ह असते, किंवा विशेष अशी काही रजा तुम्हाला जी आहे तर ते मंजूर करून दिली तर त्याला आपण विशेष रजा जे आहे तर ते म्हणू शकतो। ओके, तर त्याच्यानंतर आता आपण जे जनरली वापरत असतो ते म्हणजे सर्वसाधारण रजा हीच वापरत असतो। आता या सर्वसाधारण रजा जर पाहिलं तर याचे 3 प्रकार पडतात, 3 प्रकार असतात या सर्वसाधारण रजेचे। बघा, पहिली जी रजा असते तर ती असते अर्जित रजा, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात अर्न लिव्स। दुसरी जी रजा असते तिला म्हणतो किरकोळ रजा, त्याला म्हणतात CL कॅज्युअल लिव्ह, आणि तिसरी जी रजा असते त्याला आपण म्हणतो मेडिकल लिव्ह म्हणजे वैद्यकीय रजा, ML। तर अशा या 3 पद्धतीच्या रजा ज्या आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। ओके, आता सगळ्यात आधी जर पहिली अर्जित रजा जर पाहिली तरी अर्जित रजा ही कशा पद्धतीने मिळत असते, एका वर्षात या 30 रजा मिळतात आपल्याला, किती, 30 रजा मिळतात। पण या रजा जमा होण्याचा जे प्रकार असतो ना तर तो थोडासा वेगळा असतो मित्रांनो, तर हा आपण इथं समजून घेतलं पाहिजे। काय होतं मित्रांनो, पहिले जे जानेवारी ते जून हा कालावधी पहिल्या 6 महिन्याचा,
तर 1 जानेवारीला तुमच्या अकाउंट मध्ये 15 रजा जमा होतात आणि पुढच्या जुलै ते डिसेंबर म्हणजे 1 जुलैला तुमच्या अकाउंट मध्ये 15 रजा जमा होतात. म्हणजे अशा या टोटल 30 रजा ज्या आहेत तर त्या तुम्हाला इथं पाहायला मिळतात, पण या 15-15च्या स्लॉटने जमा होतात. आणि लक्षात घ्या याच्यामध्ये एक महत्वाचा गुण जो आहे अर्जित रजामध्ये, एक फायदा असा होतो की या रजा कॅरी फॉरवर्ड होतात बरं का, कॅरी फॉरवर्ड होतात. तुम्ही म्हणाले कॅरी फॉरवर्ड काय? फॉर एक्झाम्पल मी आता असं समजू की 2025 चालू आहे, 2025 मध्ये या 30 पैकी तुम्ही फक्त 20 रजा वापरल्या आणि 10 बाकी आहेत, तर या 10 तुमच्या नेक्स्ट इयर मध्ये जातात बरं का, नेक्स्ट इयर मध्ये म्हणजे 2026 मध्ये जातील. अशा तुम्ही ज्या आहेत तर त्या रजा ज्या आहेत तर त्या कॅरी फॉरवर्ड ज्या आहेत तर त्या करू शकतात. लक्षात घ्या या कॅरी फॉरवर्ड होतात. मग या किती कॅरी फॉरवर्ड होतात यांना पण काही लिमिट असली पाहिजे, नाही तर तुम्ही घेणारच नाही. एखादा उमेदवार काय म्हणेल, मी घेतच नाही सुट्ट्या, घेतच नाही, 4-5 वर्ष गोळा होऊ देतो आणि एकाच वेळी 2-3 वर्षाच्या सुट्ट्या मारून देतो, तर तसं होऊ शकतं का? तर नाही. हे जास्तीत जास्त मॅक्सिमम 300 रजा कॅरी फॉरवर्ड होतात, फक्त 300 रजा कॅरी फॉरवर्ड होतात. आणि यातला एक रजा रोखीकरण नावाची एक कन्सेप्ट असते. लक्षात घ्या रजा रोखीकरण म्हणजे तुमची जी ही रजा असते ना, म्हणजे जेव्हा तुम्ही निवृत्ती घेतात बरं का, निवृत्ती ज्यावेळी घेणार तुम्ही म्हणजे तुमची निवृत्ती येईल त्यावेळी तुमच्याकडे या 300 रजा जर तुम्ही बाकी ठेवल्या, या 300 रजा गुणीला एका दिवसाचे वेतन, मग हे वेतन एका दिवसाचं वेतन कोणतं? ज्यावेळी तुम्ही निवृत्त होतात ना, निवृत्त ज्यावेळी होणार त्यावेळी तुम्ही सॅलरी काय होती त्याच्यानुसार पर डे तुमचं काय होतं तर त्याच्यानुसार तुम्हाला पैसे भेटतील. मग हे खूप चांगले पैसे तुम्हाला भेटतात बरं का, खूप चांगले पैसे भेटतात. समजा 1000 रुपये असेल तर तुम्ही 300 गुणीला 1000 अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन जे आहे तर ते तुमचं होऊ शकतं. तर हे 300 दिवसांचं तुम्हाला डायरेक्ट पैसे भेटतात जेव्हा तुम्ही रिटायर होतात, तर याचे पैसे तुम्हाला जे आहेत तर ते भरून मिळतात, हे लक्षात घ्या. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय अर्जित रजा जे आहेत तर ते या समजलेल्या आहेत. पण अर्जित रजा घेण्यासाठी काय गरजेचे असते माहितीये का? पूर्व परवानगी. विहित नमुन्यात अर्ज करून तुम्हाला पूर्व परवानगी जी आहे तर ती घ्यावी लागते, त्याच्यानंतरच ही रजा जी आहे तर ते तुम्हाला इथे घेता येते. बघा अर्जित रजा तुम्ही समजून घ्या, 30 रजा असतात, 15 आता जमा होतात, 15 नंतर जमा होतात. त्याच्यानंतर रजा 300 मॅक्सिमम 300 घेऊ शकतात. रजा रोखीकरण होतं, 300 गुणिले एका दिवसाचं वेतन, त्याचं तुम्हाला पैसे जे आहे तर ते मिळत असतात. ही झाली अर्जित रजा. आता पुढची जी रजा आहे ना तर तिला आपण म्हणतो किरकोळ रजा, ज्याला म्हणतो सीएल. तर या सीएल पण आहे ना 2 प्रकारात आपल्याला मिळतात. ते आपण या 4 भेटल्या, 4 रजा आणि या 4 रजा. आलं का तुम्हाला लक्षात? तर या 4 रजा तुम्हाला ज्या आहेत तर ते इथे मिळत असतात. पण या आहेत ना मॅक्सिमम 1 किंवा 2 दिवस घेता येतात सलग. सलग तुम्हाला 4 दिवस रजा ज्या आहेत तर ते घेता येत नाही. किरकोळ रवी म्हणजे काय? अचानक तुम्ही गाडीवरून आले, तुमची गाडी पंक्चर झाली, किंवा अचानक तुम्ही गाडीवरून येतो तर कोणाचा फोन आला की अरे इथं कोणाची मयत झाली, मला तिकडे जावं लागेल, तर ही अचानक झाली ना. म्हणजे ज्या इन्सिडेंट अचानक घडतात त्यावेळी तुम्हाला माहिती नसतं, तर त्यावेळी तुम्ही किरकोळ रजा ज्या आहेत तर ते करत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे एखाद्याचं लग्न आहे, पुढच्या महिन्याला लग्न आहे, पुढच्या महिन्याला हे बर्थडे, किंवा मला बाहेर जायला फिरायला जायचं, हॉलिडेला जायचंय, तर त्यावेळी त्या तुमच्या प्री प्लॅन असतात ना, तर त्यावेळी तुम्ही अर्जित रजा वापरतात. पण अचानक गोष्टी एखाद्या वेळी घडली तर त्यावेळी काय करायचं? तर त्यावेळी या किरकोळ रजा ज्या आहेत तर ते तुमचा होत असतात, 4 असतात. पण किरकोळ रजाचा प्रॉब्लेम काय माहिती का? किरकोळ रजा कॅरी फॉरवर्ड नाही होत, कॅरी फॉरवर्ड होत नाही. इथून इथपर्यंत होतात बरं का. या समजा तुम्ही एकच वापरली तर इथून या 3 जमा होऊन 3 आणि 4 तुमचे 7 रजा होतात, पण नेक्स्ट इयरला होत नाही. लक्षात घ्या, हा एक प्रकारे नेक्स्ट इयरला तुमच्या रजा या कॅरी फॉरवर्ड होत नाही, हे लक्षात घ्या. अर्जित किरकोळ रजाच्या बाबतीत अर्जित रजा तुम्ही मॅक्सिमम 300 घेऊ शकता, 300 तुमचं वेतनही मिळतं. पुढचं जे आहे तर ते वैद्यकीय रजा आहे. वैद्यकीय रजाचं कसं आहे माहिती का? वैद्यकीय रजा पण 2 टप्प्यात तुम्हाला देण्यात येतात. आता हे आहे ना 20 रजा देण्यात येतात प्रत्येक वेळी. पण प्रॉब्लेम काय माहिती का याचा, की जवळपास 20 रजा देण्यात येतात, परंतु या 20 रजा हाफ डेच्या रजा असतात. ऍक्च्युअली मध्ये हाफ डे मारायचं असेल तर तुम्ही मेडिकल लिव्ह करू शकतात. जर मी पूर्ण दिवस जर पाहिला ना, पूर्ण दिवस, तर ते 5-5च दिवस येतात. पूर्ण दिवस जर मी कॅल्क्युलेशन करेल तर अशा या फक्त 10 रजा होतात. ओके, तर या रजा तुम्ही किती कॅरी फॉरवर्ड करू शकतात? या रजा पण कॅरी फॉरवर्ड होतात, 180 कॅरी फॉरवर्ड होतात, 180. पण एक लक्षात घ्या, याच्यात रजा रोखीकरण मिळत नाही. तिथं कसं होतं, 300 गोळा होतात,
पण 300चे तुम्हाला पैसे मिळतात. इथे काय होतं 180 मिळतात, पण या 180चं काय होतं रजारोखीकरण होत नाही, म्हणजे पैसे मिळत नाही. हा म्हणजे ते 180 तुम्ही कुठेही वापरू शकतात. म्हणजे वेळ आली समजा गुरुवारी सुट्टी येत असेल, शुक्रवारी सुट्टी टाकून द्यायची, म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार डायरेक्ट मोठा हॉलिडे प्लॅन, तर तो होऊ शकतो. कळालं का तुम्हाला? हा एक बेसिक फरक जो आहे तर तो इथं आपल्याला पाहायला मिळतो. आता पुढचं जे येतं ना तर ते म्हणजे नॅशनल हॉलिडे. पहिले शनिवार रविवार सुट्टी लक्षात घ्या. आता शनिवार रविवार सुट्टी पाहायला मिळते बघा. 365 दिवसांचं एक वर्ष असतं, जवळपास 52 आठवडे येतात. या प्रत्येक आठवड्यात तुम्ही फक्त 5 दिवस काम करतात. 5 दिवस काम करतात, 2 दिवस सुट्टी असते. असं जर किमान कॅल्क्युलेशन करायला गेलं ना तर किमान कॅल्क्युलेशन तुमचं येतं 104 दिवसांचं. म्हणजे 104 दिवस तुम्हाला वर्षातनं या सुट्ट्या मिळतात. शनिवार रविवारची सुट्टी ही किती झाले तुमचे 104 दिवस जवळपास तुम्हाला सुट्टी इथं बघायला मिळते. त्याच्यानंतर पुढचं जे असतं ना तर त्या म्हणजे आपल्या सार्वजनिक सुट्ट्या. सार्वजनिक ज्या सुट्ट्या असतात ना तर त्या महाराष्ट्र शासनाच्या गॅजेटमध्ये प्रकाशित होतात. दरवर्षी डिसेंबरच्या महिन्यात पुढच्या वर्षी कोणत्या सुट्ट्या येणार आहेत, किती सुट्ट्या असणार आहेत, कोणत्या दिवशी येणार, कोणत्या वाराला येणार, हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती असतं. फॉर एक्झाम्पल हा महाराष्ट्र शासनाचा मागच्या वर्षीचा गॅजेट आहे बघा. 4 डिसेंबर 2024 ला सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून आलेला होता. विषय काय होता सार्वजनिक सुट्ट्या 2025. तुम्ही बघू शकता या सर्व सुट्ट्या आहेत बघा. ही सुट्टीचा दिवस सांगितलेला आहे, ही इंग्रजी तारीख सांगितलेली आहे, वार सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला या सर्व सुट्ट्या ज्या आहेत तर त्या इथं बघायला मिळतात. म्हणून सरकारी कर्मचारी काय पाहता माहितीये की रविवारी कोणती सुट्टी आली, मग ते लगेच म्हणतात अरे रविवारी कशाला आली, सोमवारी यायला पाहिजे होती. म्हणजे कळलं का तुम्हाला? रविवारी सुट्टी आली तर त्याचं बेनिफिट भेटत नाही ना. रविवारी अशी पण त्यांना सुट्टी असते. तर कळलं का? म्हणून ते बघतात की अरे ही रविवारी नाही यायला पाहिजे होती, ही सोमवारी यायला पाहिजे होती, ही थोडी आधी यायला पाहिजे होती. तर त्या या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं बघत असतात बघा. जवळपास मागच्या वर्षी या किती सांगितलेल्या आहेत सुट्ट्या, या 24 दिवस. या 24 दिवस तुम्हाला सुट्ट्या पाहायला मिळतात. एकूण जर रजा आपण जर पाहिल्या तर एकूण रजा पाहूया. पण त्याच्या आधी एक प्रश्न असतो की अभ्यासासाठी सुट्ट्या मिळतात का? काय असतं काहींना जेईचा अभ्यास करायचा असतो, काहींना सीएचा अभ्यास करायचा असतो. कारण की भूकर मापक लागला म्हणजे तो काय पुढचा अभ्यास बंद करतो असं होत नाही, ते पुढचा अभ्यास चालूच ठेवतात. तर लक्षात घ्या ऑफिशियली सरकारी या महाराष्ट्र रजा नियम 1981 मध्ये असा कुठलाही उल्लेख नाही की एमपीएससी यूपीएससी साठी रजा द्यावी. तुम्ही काय करतात, विद्यार्थी काय करतात, आपल्याला सांगतात पहा की भूकर मापक या अभ्यासासाठी सुट्टी टाकली. तशी काही सुट्टी नसते मित्रांनो. ते काय करतात त्यांची अर्जित रजा, किरकोळ रजा, मेडिकल लिव्ह हे एका मागून एक जे ना तर ते लागून काय करतात मारून घेतात रजा. म्हणजे वरिष्ठांना असं सांगतात की मी अभ्यास करतोय, पण वरिष्ठही त्याच्यात काही मदत त्यांची करू शकत नाही. ते काय सांगतात की ठीक आहे तू काय कर, एवढे अर्जित रजा वापर, एवढी कॅज्युअल लिव्ह वापर, एवढी मेडिकल लिव्ह वापर, हे सर्टिफिकेट आणून दे, त्याच्यानंतर तुझी रजा मंजूर होऊन जाईल. तर हे अशा पद्धतीने ते त्यांच्या ज्या मी तुम्हाला आता रजा सांगितला त्यांचा वापर करून अभ्यासासाठी रजा घेत असतात. पण आणखी एक सुट्टी तुम्हाला मिळते, ती विशेष अशी सुट्टी असते मित्रांनो. हे लक्षात घ्या, ही म्हणजे शिक्षणासाठी सुट्टी असते. तुम्हाला जर भारताच्या मध्ये एक खूप चांगला कोर्स करायचा असेल की तो वेगळ्या पद्धतीचा कोर्स आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागाचे सचिव तुमची सुट्टी मंजूर करू शकतात जर तुम्हाला भारतामध्ये एखादा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल. पण याला काही नियम असतात की तुम्हाला बॉन्डही साइन करून द्यावा लागतो. असं नाही झालं पाहिजे तुम्ही शिक्षण पूर्ण करायचं आणि सोडून जायचं त्यांना. त्याच्यानंतर एखाद्याला परदेशात अभ्यासक्रम पूर्ण करायला जायचंय तर त्याला डायरेक्ट सामान्य प्रशासन विभागाचे जे सचिव असतात त्यांची मंजुरी लागते डायरेक्ट मंत्रालयाकडून. तुम्हाला मंत्रालयातून परमिशन आणावी लागते. तर तुम्हाला ही परमिशन जर भेटत असेल तर तुम्ही नक्की सुट्टी भेटू शकते. याच्यामध्ये अनेक नियम असतात. ते युनिव्हर्सिटी कोणती आहे, समजा एखाद्या युनिव्हर्सिटीकडनं तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली, मोठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, MIT युनिव्हर्सिटी, तर तिथेही तुम्हाला शिक्षणासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जाऊ देतात. पण त्याला डायरेक्ट सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांची परमिशन लागते तर तुम्हाला ती जायला भेटते. ओके, तर ही विशेष रजा अशी पाहायला मिळते. चला तर आपला जो मूळ प्रश्न आहे तो म्हणजे काय, टोटल किती रजा असतात बघा. अर्जित रजा मी किती पाहिल्या, 30 पाहिल्या. या किती पाहिल्या, 8 पाहिल्या. या किती येतात, 10 येतात. सार्वजनिक सुट्ट्या या 24 आल्या. शनिवार रविवारच्या किती या 104 आल्या. तर तुम्हीच कॅल्क्युलेशन जर हे केलं तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या ज्या आहेत तर ते इथं पाहायला मिळतील बघा. सगळ्यात आधी मी 104 नाही करत, या 104 आपण नंतर करूया बघा. या 30 आणि 10 हे 40. ओके, हे 20 परत किती 60 झाले. 60 4 64 8 आपल्याला हे 72 सुट्ट्या. या आपल्या 72 सुट्ट्या. याच्यामध्ये पुन्हा मी 104 करतो, हे 6 आणि 17 176 दिवस सुट्ट्या तुमच्या. 176 दिवस सुट्ट्या. या काय कमी सुट्ट्या आहेत का? टोटल वर्षभरात किती असतात तुम्ही बघा ना. 176 दिवस सुट्ट्या आहेत तुम्हाला टोटल. मग मी याला 30-30चा जरी स्लॉट केला हे किती झाले, 150 दिवस. किती महिने, 1 2 3 4 5
बघा 5 महिन्यापेक्षा जास्त तर तुम्ही घरीच राहतात, म्हणजे घरी म्हणजे काय, रजेवर राहतात पाहायला गेलं तर. इफेक्टिव्हली पाहायला गेलं तर 176 दिवसाच्या तुमच्या सुट्ट्या निर्माण होतात. मी हे तुम्हाला कॅल्क्युलेट केलं, प्रत्येक महिन्यात 30 दिवस जरी पकडले ऍव्हरेज, तर तुम्ही 5 महिन्यांपेक्षा जास्त दिवस हे घरीच थांबतात. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे 6 महिने पकडा, कारण की 176 झाले ना ते, जवळपास 4 दिवस आणखी तुम्ही कुठल्या सुट्ट्या ऍडजस्ट केल्या तर तुम्ही जवळपास 6 महिन्यांपर्यंतचा तुम्हाला आराम मिळतो. म्हणून सरकारी नोकरीकडे एवढं आकर्षण काय मित्रांनो, कारण की तुम्हाला एक सिक्युरिटी भेटते. बघा त्याचे कारण काय, की एक सेन्स ऑफ सिक्युरिटी भेटते, जॉब लवकर जात नाही, वेतन चांगलं असतं, आणि सुट्टी, ही जी सुट्टी आहे ना, ही तुम्हाला प्रायव्हेटमध्ये पाहायला मिळणार नाही. प्रायव्हेटमध्ये कामाचे तास तुम्हाला त्या पद्धतीने पाहायला मिळतील. इथं कामाचे तास, कार्यालयीन वेळ काय असते माहितीये का, 9:45 ते 6:15 ही महाराष्ट्र शासनाची आता कार्यालयीन वेळ आहे. तर एवढ्या वेळेत तुम्हाला जे आहे तर ते तिथं ऑफिसमध्ये 55 तुमचे मास्टर जे आहेत तर ते साईन करावं लागतं. आणि त्याच्यात तुम्हाला एवढे 176 दिवस, 180 दिवस समजा तुम्ही जवळपास 6 महिने तुम्ही सुट्ट्या जे आहेत तर ते घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण सुट्ट्यांचं कॅल्क्युलेशन मी करून दाखवलं. आता याच्यामध्ये काही चूक होऊ शकते, काही सुट्ट्या कमी जास्त होऊ शकतात. आता मी याच्यासाठी जे काही विविध कर्मचारी शासनामध्ये काम करतात तर त्यांच्यासोबतच कोऑर्डिनेट करून केलेले. आता मे बी ई डिपार्टमेंट विषयी वेगवेगळी माहिती ती असूही शकते, तर त्याच्यामध्ये काही चुक्या झाल्यास तुम्हाला वाटतं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की करेक्ट करा. आणि तुम्ही देखील, तुम्हालाही वाटतं मला अशा पद्धतीने भूकर मापक बनायचंय आणि येणाऱ्या या सुट्टींचा उपयोग करून मी पुन्हा भविष्यात JEE किंवा भविष्यात MES मार्फत जे आहेत तर ते क्लास 1 ऑफिसर बनू शकतो, तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आपली ही भूमी अभिलेखची बॅच जी आहेत तर ती जॉईन करू शकतात. सोबत टेस्ट सिरीज पण आपण जे आहेत तर ते आता लॉन्च केलेली. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये पण उपलब्ध आहेत, जसं आपण लॉ, MBA, बँकिंग आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी नवोदय स्कॉलरशिपचे देखील मार्गदर्शन सुरू केलेले आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.